सर्व विद्यार्थ्यांचं मी आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कालच्या सेशनमध्ये आपण NMMS या परीक्षे संदर्भाने संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण कालच्या सेशनला जाणून घेतलेली आहे आणि आज आपण उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता 8वी या परीक्षे संदर्भाने संपूर्ण माहिती आजच्या या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण NMMS परीक्षे संदर्भाने ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी त्या परीक्षेला प्रविष्ट व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण त्या परीक्षे संदर्भाची माहिती काल आपण घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी जी शिष्यवृत्ती योजना परीक्षा लागू आहे या परीक्षे संदर्भाने संपूर्ण इत्थंभूत माहिती आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, तुम्हाला वेळोवेळी ज्या वेळेस हे व्हिडिओ मी अपलोड करेल किंवा वेळोवेळी ज्या वेळेस YouTube लाईव्ह घेणार आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त व्हावं त्यामुळे हा चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि नोटिफिकेशनला सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा। त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरोखर ही माहिती जर उपयुक्त वाटली, ही माहिती आवडली आणि तुम्हाला या परीक्षे संदर्भाने पुढील दिशा मिळवण्यासाठी जर पूरक ठरत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा अशी मी तुम्हाला विनंती करतो। बघा, तर आपण आता मुख्य विषयाकडे वळूया। उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता 8वी, ज्याला आपण सरळ भाषेमध्ये स्कॉलरशिप परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणतो, तर त्यांचं शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जे नाव आहे ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे। उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना परीक्षा इयत्ता 8वी। तर बघा, या परीक्षेची पात्रता जी आहे, तर बघा काय पात्रता, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे। त्यानंतर विद्यार्थी शासन मान्य शासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित अशा कुठल्याही प्रकारच्या शाळेमध्ये तो विद्यार्थी इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीत शिकत असावा। म्हणजे 5वी साठी उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा आणि 8वी साठी माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ही लागू असेल, म्हणजे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी। तर ह्या दोन अटी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, बरोबर। त्यानंतर पात्रतेमध्ये अजून काही निकष आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊ। याच्यामध्ये पहिला निकष आपण बघितलाच की शासन मान्य शासकीय, अनुदानित, विनानुदानित, कायम विनानुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील, बरोबर। त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की ICSE बोर्डामध्ये म्हणजे शहरामध्ये किंवा थोडा निमशहरी शहरामध्ये ज्या ICSE बोर्डाच्या आणि CBSE अभ्यासक्रमाच्या ज्या शाळा चालतात या शाळांमध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतात का, हा एक मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न असतो। तर मग त्या विद्यार्थ्यांसंदर्भाने या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊ। ICSE व CBSE बोर्डाचे विद्यार्थी बघा, या बोर्डाच्या अभ्यासक्रमांमध्ये जे विद्यार्थी शिकतात ते शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे, म्हणजे ते या परीक्षांना बसू शकतात, त्यांना बसायला तर कुठलीही अडचण नाही। पण बघा, या ठिकाणी काही अटी दिलेल्या आहेत अ पासून ई पर्यंत। पहिली अट काय आहे, सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील। जी वयाची अट असेल ती शासन निर्णयानुसार असणार आहे, ती अट सुद्धा त्यांना लागू असेल। त्यानंतर सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहित शुल्क आकारण्यात येईल, जे शुल्क असेल ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांना भरावं लागेल। त्यानंतर क मध्ये काय आहे, या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल। म्हणजे बघा, आपल्या राज्य शासनाच्या ज्या शासकीय, अनुदानित, विनानुदानित किंवा कायम विनानुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यित ज्या स्टेट बोर्डाच्या ज्या शाळा चालतात त्यांच्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता यादी असणार आहे त्या गुणवत्ता यादीमध्ये ह्या CBSE किंवा ICSE बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत यांच्या एकूणात गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाणार नाही, बरोबर। म्हणजे ह्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी स्वतंत्र असेल आणि स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र असेल। त्यानंतर बघा, सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, बरोबर। त्यानंतर त्यांना गुणानुक्रम कळवण्यात येतील।
मात्र शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही. बघा, म्हणजे ICSE आणि CBSE बोर्डाचे विद्यार्थी परीक्षांना बसू शकतात, अडचण नाही. त्यांचे गुणोत्तर स्वतंत्र असेल. पहिल्या 50ला त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल, त्यांचं नंबरिंग कळवलं जाईल, पण त्यांना या परीक्षेसाठी लागू असणारी जी शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती मात्र त्यांना दिली जाणार नाही. बरोबर. त्यानंतर ईमध्ये काय आहे, ज्याने जे उर्वरित विद्यार्थी आहेत ते 50 व्यतिरिक्तचे, त्यांना सगळ्यांना फक्त काय दिले जातील, गुणपत्रके देण्यात येतील. एकंदर ही अभ्यासावर आपलं असं लक्षात येतं की राज्यातले सगळेच विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात, अडचण कुणालाही नाही. फक्त ICSE आणि CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम मिळणार नाही, हाच त्याच्यामध्ये काय तो बदल आहे. आणि स्टेट बोर्ड आणि ICSE CBSE बोर्ड यांच्या गुणवत्ता यादी जी आहे ती स्वतंत्र असेल. CBSE ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार नाही. ओके. त्यानंतर आता बघा वयोमर्यादा. आपण या ठिकाणी वरती वयोमर्यादेचा विषय बघितला होता की जे शासन निर्धारित जे वयोमर्यादा असणार आहे ती काय आहे ते आता आपण जाणून घेऊ. वयोमर्यादा जी आहे 1 जून विद्यार्थ्याचं वय म्हणजे त्या संबंधित वर्षाच्या, म्हणजे आता समजा 24-25 साठी आता ही आपली शिष्यवृत्ती परीक्षा असणार आहे, तर आत्ताचं जे 1 जून आहे, ह्या 1 जूनला ह्या महिन्यातल्या 1 जूनला विद्यार्थ्याचं वय खालील जो तक्ता दिला आहे त्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे. मग बघा काय, 1 जून रोजी कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त वय किती असावं. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी सगळ्या प्रवर्ग म्हणजे तुमचे ओपन पासून OBC SC NT सर्व यांना 11 वर्ष वय पूर्ण झालेलं असावं 5वीच्या मुलाचं. आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्ता 8वीची त्याच्यामध्ये 14 वर्ष वय पूर्ण झालेलं असावं. त्यानंतर दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, दिव्यांग विद्यार्थ्यांचं 15 वर्ष 5वीसाठी आणि 18 वर्ष 8वीसाठी अशा पद्धतीने वयोमर्यादा शासनाने निर्धारित केलेली आहे. ह्या वयोमर्यादेतीलच विद्यार्थी सदर परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतो. त्यानंतर बघा 5 नंबरमध्ये काय दिलेलं आहे, सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. म्हणजे शेरा जो येतो तो काय येणार, उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा येणार नाही, तर तो कसा येईल, पात्र किंवा अपात्र असा येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये 40%पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील. जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार अशा पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल. बघा काल जे आपण पाहिलं होतं NMMSचं जे पाहिलं, NMMS परीक्षेमध्ये जे 2 पेपर होता, कोणता, एक होतो SAT, दुसरा होतो MAT. बरोबर. इथे दोघं पेपरमध्ये मिळून 40% गुण जर असले तर तो विद्यार्थी पास असतो. म्हणजे एखाद्या पेपरमध्ये जरी 40%पेक्षा कमी आले आणि ती भर जर दुसऱ्या पेपरमध्ये निघून दोघांची सरासरी जर 40% गुण होत असतील तर तो विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये पास आहे असं गृहीत धरलं जातं, तसा त्याला निकाल दिला जातो. पण इथे बघा शिष्यवृत्ती परीक्षेचं जे आहे याच्यामध्ये विद्यार्थी जो आहे त्याला पहिला जो पेपर असेल त्याचा पहिला पेपर सुद्धा आणि बघा त्याचा फर्स्ट पेपर पण आणि सेकंड पेपर पण दोघं पेपरमध्ये इकडे पण 40%, इकडे पण 40%. कुठल्याही पेपरमध्ये जर तो 40%पेक्षा जर तो मागे राहिला तर तो त्या ठिकाणी काय राहील, फेल राहील. बरोबर. आणि जर तो प्लस झाला तर तो काय होईल, पास होईल. लक्षात आलं. म्हणजे दोघं पेपरला 40% मार्क्स म्हणजे 40% मार्क्स मिळवणं हे कंपल्शन आहे, याच्यामध्ये सवलत नाही. आणि मग नंतर तुमचा एकूणात विचार करून मग पात्र अपात्राचे जे शेरे असतील मग त्यानुसार तुमची रँक पण जे असेल जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती जी असणार आहे त्यानुसार मग किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल ते ठरेल. पण दोघंही पेपरला 40% गुण मिळवणं बंधनकारक आहे. त्यानंतर बघा सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या आधारे दिली जाईल. ओके. यानंतर बघा पुढे परीक्षेची तारीख व वार. यात बघा
क मध्ये आपण पहिलं वाचू. शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल त्यानुसार साधारण फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल. बघा, म्हणजे साधारणतः फेब्रुवारी महिना गृहीत धरायचा की फेब्रुवारीच्या मध्यावधी आपली शिष्यवृत्ती परीक्षा होते. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाईल. तालुक्याला साधारणतः केंद्र निश्चित केलेले असतात किंवा ज्या ठिकाणी मोठ्या शाळा असतात, केंद्र शाळा असतात, अशा ठिकाणी सुद्धा व्यवस्था असते. साधारण जसं जवळ पडेल शाळांना अशा पद्धतीने शासनाने व्यवस्था केलेली असते विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार. आता बघा, अर्ज करण्याची पद्धत आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावे. ही वेबसाईट दिलेली आहे www.mscepune.in. ह्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. मग यातून आपल्याला काय लक्षात आलं अर्ज या कॉलममधून, की आपला जो अर्ज आहे या परीक्षेसाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापकच ऑनलाईन पद्धतीने त्या शाळेतील तुमच्या संबंधित विभाग प्रमुखांमार्फतच सादर करतील. बरोबर. मग त्या ठिकाणी फक्त आवश्यक जे कागदपत्र आपल्याकडून ते मागतील ते आपण त्यांनी सांगितलेल्या निर्धारित वेळेमध्ये आणून देणे किंवा त्यांना पुरविणे ही आपली जबाबदारी असेल. त्यानंतर बघा, परीक्षेचं शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे. आता बिगर मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत, म्हणजे खुल्या गटातील जे विद्यार्थी आहेत, यांना साधारण प्रवेश शुल्क किती आहे? 20 रुपये. परीक्षा शुल्क 60 रुपये. असं एकूण 80 रुपये शुल्क त्यांना आहे. आणि अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, बरोबर, यांच्यासाठी प्रवेश शुल्क 20 रुपयेच असणार आहे. पण परीक्षा शुल्क जे आहे ते नसणार त्यांना, म्हणजे ते किती आहे? 0 रुपये असणार आहे. आणि एकूण फक्त 20 रुपये त्यांना भरावे लागणार, म्हणजे SC ST NT आणि दिव्यांग जे विद्यार्थी आहेत, बरोबर, म्हणजे एकूणात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 20 रुपये शुल्क असणार आहे. आणि जी सहभागी शाळा असेल, प्रतिवर्षी त्या शाळेला 200 रुपये नोंदणी परीक्षा शुल्क परिषदेकडे जमा करावे लागेल. ती शाळा त्यांच्या एंडला ती रक्कम जमा करते. आपण फक्त आपल्या कास्टनुसार आपल्याला लागू असणारे जे परीक्षा शुल्क आहे ते आपण फक्त आपल्या संबंधित आपल्या वर्ग शिक्षकांकडे जमा करणे. पुढे बघूया परीक्षेचं माध्यम. याच्यामध्ये बघा, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, सिंधी, तेलुगू, कन्नड अशा सर्व माध्यमांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यानंतर इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर असेल तोच पेपर उपलब्ध करून दिला येईल किंवा दिला जाईल. आता बघा, बऱ्याचदा आपल्या शाळांमधल्या बऱ्याच आपल्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळा बहुतांशी या सेमी इंग्रजीमध्ये चालतात. आणि सेमी इंग्रजी म्हणजे काय असतं? गणित आणि विज्ञान हे इंग्रजी भाषेमध्ये शिकवलं जातं, बरोबर. मग अशा विद्यार्थ्यांसाठी यासाठी आपल्याला इथं ते काही विज्ञान लागू नाही. मग इथे गणित आणि बुद्धिमत्ता जो विषय आहे हा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर तयार केला जाईल तिकडे पूर्ण इंग्रजी माध्यमाचा, तोच पेपर सेमी इंग्रजीच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. त्यानंतर बघा, परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचं स्वरूप, की परीक्षा कशी असणार आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे. आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमावर आधारित उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, इयत्ता 1ली ते इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी स्तर घेण्यात येईल, बरोबर. त्यानंतर बघा, आधीप्रमाणेच प्रश्न हे सर्व वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील. NMMS साठी पण वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायीच असतात. येथे सुद्धा आपले प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायीच असणार आहेत. प्रश्नांची काठिण्य पातळी बघा, 30% प्रश्न थोडे कठीण स्वरूपाचे, 40% प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे आणि 30% प्रश्न पुन्हा सोपे असणार आहेत. म्हणजे सोपे प्रश्न आपले सहज होतात. मध्यम देखील साधारण ज्या मुलांचा अभ्यास असतो मीडियम दर्जाचा, येता जाता अभ्यास चालतोय, थोडेसे हुशार पण असतात, शाळेत शिकवलं थोडंसं लक्ष असतं आणि बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास असतो, तर मध्यम स्वरूपाचे सुद्धा प्रश्न तसे विद्यार्थी कव्हर करतात. म्हणजे साधारण 70% पर्यंत हे मुलं पोहोचतात. पण
जेव्हा मेरिटमध्ये जायची वेळ येते, शिष्यवृत्ती धारक होण्याची ज्यावेळेस वेळ येते, त्यावेळेस आपली कमांड कुठं असली पाहिजे? कठीण प्रश्न. हे 30% प्रश्न ज्या मुलाचे कव्हर होतात ते त्या विद्यार्थ्याचा समजायचं की 100% अभ्यास झाला, आणि मग तो विद्यार्थी गुणवत्तेत येण्याच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टिकतो. म्हणून खरा फोकस कुठं आहे? तुमचा काठिण्य प्रश्न जे आहे 30% त्या पेपरमध्ये असणार आहे. खरा त्याच प्रश्नांवरती तुमचं मेरिट अवलंबून असतं. आणि बऱ्याचदा आपण ज्यावेळेस राज्यस्तरीय गुणवत्ता याद्या बघतो की राज्यस्तरीय गुणवत्तेत मुलं चमकली, तर त्या मुलांचा कठीण प्रश्नांचा सराव हा अधिक झालेला असतो. त्या प्रश्नांची समज त्यांची वाढलेली असते. ते प्रश्न चांगल्या पद्धतीने त्यांनी सरावाने घासून तयार केलेले असतात, आणि म्हणून ते पैकीच्या पैकी गुण मिळवण्याच्या दृष्टीनेच परीक्षेला सामोरं जाऊन राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्वतःचं स्थान पक्का करतात. आणि आपल्याला सुद्धा ह्या 5 महिन्यामध्ये त्याच दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत की सोपे मध्यम स्वरूपाचे प्रश्न तर थोड्याफार तयारीने आपले होऊनच जाणार आहेत. परीक्षेला बसलं म्हणजे आपण थोडाफार अभ्यास करतोच, म्हणजे बाकीचा सराव तुमचा होणारच. पण काठिण्य पातळीच्या प्रश्नांवर ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने मेहनत घेणार, मग आपण खऱ्या अर्थाने शिष्यवृत्ती धारक होण्याच्या दृष्टीने आपण खरोखर परीक्षेची तयारी केली असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण तर या दृष्टीने तयारी करणारच आहोत. पुढच्या काही सेशन्समध्ये देखील मी तुम्हाला त्या दृष्टीने परीक्षेचं 5 महिन्याचं अभ्यासाचं नियोजनसुद्धा तुम्हाला पुरवणार आहे. पण स्वतः अभ्यास करणं हे मात्र तुमचं काम आहे. आता बघा परीक्षेचं स्वरूप काय आहे ते बघू. ABCD संच देण्यात येतील, म्हणजे एकसारखी प्रश्नपत्रिका सर्वांना नसेल, 4 प्रकारचे संच असतील. त्यानंतर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा 5वी स्तरसाठी उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा 8वी स्तरसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तराच्या 4 पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल. तर बघा 5वीचं जे आहे, 5वीसाठी जे प्रश्न असणार आहे तिथे एकच पर्याय बरोबर असणार आहे. कुठलाही एकच, 4 पैकी एक पर्याय तुम्ही दिला, अचूक उत्तर त्या ठिकाणी मिळणार. पण ज्या वेळेस आपण 8वीचा विचार करतो त्यावेळेस 20% प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये 4 पैकी किती 2 पर्याय हे अचूक असणार आहेत, आणि म्हणून कुठलेही 2 पर्याय जे अचूक उत्तराचे असतील ते आपल्याला नोंदवावे लागतील. फक्त एकच पर्याय उत्तराचा अचूक नोंदवला तर ते चालणार नाही. मग आता अशा प्रश्नांचा, म्हणजे हे जे 20% प्रश्न आहेत यांचा सुद्धा सराव आपल्याला आवश्यक आहे, कारण 2 प्रकारचे उत्तर त्याची जी 2 उत्तरं असतात ती सुद्धा आपल्याला शोधायची आहेत, आणि 2 पर्यायांना आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आता उच्च प्राथमिक शाळेत 5वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना परीक्षेत 8वी यांचं स्वरूप जे आहे आता ते आपण जाणू. विषय कोणते आहेत, त्याला प्रश्नसंख्या किती, गुण किती, वेळ, हे येथून आपल्याला ह्या घटकामधून कळेल. पहिला जो पेपर आहे तो भाषा आणि गणित. प्रथम भाषा जी असेल आपली ती ज्या माध्यमाचे विद्यार्थी असेल त्यांची प्रथम भाषा जी असणार, जसं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी, हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा हिंदी, त्या पद्धतीने. म्हणजे तर प्रथम भाषा आपली साधारणतः मराठी असते. मराठी आणि गणित ह्या दोघांचा एकत्रित पेपर असतो. त्याच्यासाठी प्रथम भाषेवरती प्रश्न किती असतात? 25 गुण असतात, त्याला 50, म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी, बरोबर, एक प्रश्न 2 गुणासाठी. त्यानंतर गणिताचे 50 प्रश्न असतात, गुण किती आहेत? 100, आणि परीक्षेचा वेळ किती आहे? 1.5 तास. बघा, म्हणजे एकूण 75 प्रश्न आणि मार्क झाले 150. त्यानंतर तृतीय भाषा दुसऱ्या पेपरमध्ये जी असणार ती, आणि आपली साधारणतः इंग्रजी असते. आपल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची तृतीय भाषा इंग्रजी असते इथे. आणि बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटी यांचा एकत्रित पेपर होतो. इथे इंग्लिश असतं 25 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता असतं 50 गुणांसाठी. इंग्रजी असतं 25 प्रश्न असतात, 50 गुण मिळतात त्याला, आणि बुद्धिमत्तेचे असतात प्रश्न किती? 50 असतात, आणि गुण किती? 100. म्हणजे 25 प्रश्न इंग्रजीचे 50 गुणांसाठी आणि 50 प्रश्न बुद्धिमत्तेचे 100 गुणांसाठी. अशा पद्धतीने सेकंड पेपर जो आहे त्याच्यामध्ये एकूण किती? 75 प्रश्न असतील. किती गुणांसाठी? 150 गुणांसाठी.
बरोबर. आणि खऱ्या अर्थाने मी तर तुम्हाला म्हणेल, हा जो पेपर आहे दुसरा, हा सेकंड पेपर, हा तुमचा स्कोरिंग पेपर असतो. याच्यामध्ये भरपूर स्कोअर करता येतो. भरमसाठ मेरिट लावायचं असेल तर हा पेपर तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्कोअर करावा लागतो. आणि मग मॅथची जर चांगल्या दृष्टीने जर तयारी केली आपण पहिल्या पेपरमध्ये, गणिताची चांगली तयारी केली आणि तेथून जर आपण आवश्यक जेवढं गुणवत्तेला आपल्याला यादीत येण्यासाठी जेवढा आवश्यक स्कोअर लागतो तेवढे जर तिकडून जर आपण स्कोअर आणला की आपलं अगदी राज्याच्या गुणवत्तेतलं स्थान पक्कं झालं असं समजायचं. आता जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात या विद्यार्थ्यांसाठीच्या काही अटी आहेत की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना कोणत्या अटीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती देण्यात येते. बघा, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगेचच वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक इयत्ता 6वी व माध्यमिक इयत्ता 9वी शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. म्हणजे पुढच्या वर्गात त्याने प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. त्यानंतर बघा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 3 वर्ष आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून 2 वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. बघा, आता 5वी नंतर किती वर्ष? 3 वर्ष, बरोबर. आणि 8वी नंतर 2 वर्ष, म्हणजे साधारण 10वी पर्यंत. आणि 5वी नंतर हे साधारण 8वी पर्यंत. ओके. आणि याच्यामध्ये 2 टाक म्हणजे 10वी अखेर. तर बघा, अशा पद्धतीने शिष्यवृत्ती चालणार आहे. पण अशा शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थित राहावं लागेल, चांगले वर्तन ठेवावे लागेल, अभ्यासामध्ये समाधानकारक प्रगती ठेवावी लागेल, या अटींची पूर्तता त्याला करावी लागेल. एकाही अटीची पूर्तता जर होत नसेल तर त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार नाही. पण जो विद्यार्थी खऱ्या अर्थाने अभ्यास करून शिष्यवृत्तीधारक होतो त्याला ह्या अटी फारशा अडचणीच्या ठरत नाही, कारण असे विद्यार्थी नियमित शाळेत येतात पण यांचं वर्तनही चांगलं असतं आणि साधारण त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती समाधानकारक नाही तर चांगलीच असते, उत्कृष्टच असते. असो. त्यानंतर बघू पुढे. आता विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास विद्यार्थ्याने पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. म्हणजे शाळा जर बदलली, आपण शिष्यवृत्तीधारक आहोत समजा 5वीला किंवा 8वीला, आणि जर आपण पुढच्या वर्गासाठी जर शाळा बदलत असू तर नवीन शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत यांच्यामार्फत आपल्याला अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्याकडे प्रस्ताव आपल्याला सादर करावा लागतो. त्यानंतर बघा, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांच्या परवानगीशिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला जर शिष्यवृत्ती चालू असेल तर शिक्षण संचालक यांच्या परवानगीशिवाय आपली शिष्यवृत्ती कोणीही गोठवू शकणार नाही. आता शिष्यवृत्तीचं वितरण कसं केलं जाते आपण बघू. शिष्यवृत्ती विद्यार्थ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा करण्यात येते. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती म्हणजे बँकेचं नाव, खाते क्रमांक व IFSC कोड व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. म्हणजे बघा, शासन ही माहिती मागतं का, तर आपण जर शिष्यवृत्तीधारक झालो तर आपली शिष्यवृत्ती ही डायरेक्ट आपल्या बँक खात्यात येणार असते, ती कुठल्याही शाळेच्या अकाउंटला येणार नाही. मग त्यामुळे आपलं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. आपल्या अर्जासोबत त्याची माहिती द्यावी, बँकेचं नाव द्यावं, बँकेचा अचूक खाते क्रमांक द्यावा आणि IFSC कोडसुद्धा अचूक द्यावा. आणि आपला आधार क्रमांक जो आहे, जसं मी कालच्या सेशनला सांगितलं की आपल्या आधार कार्डवर आपल्या नावामध्ये, आपल्या पत्त्यामध्ये, आपल्या जन्मतारखेमध्ये जन्मतारीख जर त्या ठिकाणी फक्त वर्ष असेल, महिना किंवा दिनांक नमूद नसेल, किंवा नाव जे आहे तुमचं इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी आलेलं त्याच्यामध्ये एखाद दुसरं लेटर जर कमी असेल, तर अशा ज्या गोष्टी असतील त्या वेळीच आता वेळ असल्या कारणाने दुरुस्त करून घ्या. आणि मग असं योग्य आणि अचूक आपलं आधार कार्ड जे आहे ते तुम्ही इथून पुढच्या सगळ्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी जमा करायचं आहे. सदर माहितीसह विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांना पाठवावा. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांच्यावर राहील. ओके. म्हणजे हे आता आपल्याला शिष्यवृत्तीचं वितरण कसं होतं
हे आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. आता गुणोत्धारक विद्यार्थी जे त्यांचा गौरवाचं एक आपल्याकडे माहिती आहे ते आपण जाणून घेऊ. उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्यांचं स्पृहणीय यश आहे, असं यश करून जे विद्यार्थी राज्यस्तरीय गुणोत्यादीमध्ये स्थान मिळवतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्ह्याच्या माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करून करण्यात यावा. म्हणजे बघा, जर तुम्ही राज्याच्या गुणवत्यादीमध्ये जर स्थान मिळवलं तर आपापल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे माननीय पालकमंत्री महोदय आहेत त्यांच्या हस्ते आपला 15 ऑगस्टला ध्वजारोहणानंतर किंवा स्वतंत्रपणे कार्यक्रम घेऊन आपल्या गुणवत्तेचा गौरव केला जाईल. बघा किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे बरं. ह्या वयामध्ये जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते, आता ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री जेव्हा त्या ठिकाणी असतील तेव्हा जिल्ह्याचे सगळे वरिष्ठ अधिकारीसुद्धा शिक्षण खात्यातील त्या ठिकाणी असणार आहेत. आणि मग अशा सर्व जिल्ह्याच्या जबाबदार आणि सगळ्यात सर्वोच्च अधिकाऱ्यांसमोर आपला ज्यावेळेस गुणगौरव होईल, आपल्या गुणवत्तेचा गौरव होईल, त्यावेळेस फक्त एकदा विचार करा की आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या स्वतःलासुद्धा आणि आपण ज्या शाळेत असतो त्या आपल्या शाळेला, त्या शाळेतील शिक्षकांना किती अभिमान वाटणार आहे, आपल्याबद्दल किती कौतुक वाटणार आहे आणि किती प्रोत्साहन आणि किती शुभेच्छा आणि किती आपल्यावर त्यांचे कौतुकाची थाप आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर उभा करा आणि अशाच पद्धतीचं यश मला मिळवायचं आहे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये ह्याच वयामध्ये मला 15 ऑगस्टच्या या मोठ्या कार्यक्रमामध्ये माझासुद्धा गुणवत्तेचा गौरव व्हावा आणि माझ्या कुटुंबियांची मान उंचावली जावी, असा एक सन्मानाचा जर क्षण तुम्हाला अनुभवायचा असेल तर नक्कीच हे पुढचे येणारे 5 महिने जीव तोडून मेहनत करणं ज्याला म्हणतात, पूर्णपणे झोकून देऊन अशा पद्धतीने अभ्यासाला लागायला हरकत नाही. बघा, त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे हे सुद्धा राज्यस्तरीय गुणवत्तायादीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करून ते आपल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे पाठवते, बरोबर. आणि त्यानंतर बाकी सत्कार समारंभाची व्यवस्था आपले शिक्षणाधिकारी प्राथमिक जे असतात ते त्या जिल्ह्याचे करीत असतात. त्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी थोडासा बदल असतो. तर आपले ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत तर ग्रामीण नेमके कोणते गणले जावे याच्या संदर्भाने थोडंसं याबाबत विश्लेषण केलेलं आहे की शहरीचं मेरिट वेगळं आहे आणि ग्रामीणचं वेगळं आहे. मग ग्रामीण नेमके कोण समजायचे, तर या परीक्षांसाठी ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली जेवढे गावं येतात, म्हणजे ज्या ज्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे तिथे मग किती लोकसंख्या असो, जिथं ग्रामपंचायत लागू आहे ते काय ग्रामीण आहे, किंवा नगर परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका परिषद राहील. यांच्या क्षेत्रामध्ये जर ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असेल तर त्या गावामधील म्हणजे त्या ग्रामपंचायत अधीनस्थ असणाऱ्या ज्या गावातील शाळा आहेत त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते काय आहेत सगळे ग्रामीणच गणले जातात, हे लक्षात घ्या, बरोबर. त्यानंतर उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना. आता हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण शिष्यवृत्तीचा दर खूप कमी होता. आता बघू, शासनाने याच्यामध्ये वाढ केलेली आहे. या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 5वी सर्व संचाकरिता ₹500 प्रतिमाहाप्रमाणे म्हणजे 5,000 रुपये प्रतिवर्ष. 5वीला किती वर्ष देतात, 3 वर्ष पुढची, बरोबर. किती, 5,000 वर्षाला गुणिले 3 जे येईल ती आपल्याला मिळणारी शिष्यवृत्ती असेल. त्यानंतर माध्यमिक शाळा इयत्ता 8वीला 750 रुपये प्रतिमाहा म्हणजे 7,500 रुपये प्रतिवर्ष. किती वर्ष मिळते आपल्याला ती शिष्यवृत्ती, 2 वर्ष, बरोबर. मग किती, 7,500 गुणिले 2 किती येतं तुम्ही कमेंटमध्ये टाका. 7,500 गुणिले 2 मध्ये 2 वर्ष जर तुम्ही गुणवत्तायादीत त्या परीक्षेत आलात तर 2 वर्ष तुम्हाला किती शिष्यवृत्ती मिळते. त्यानंतर कधीपासून लागू आहे, 23-24 सालापासून लागू आहे, म्हणजे आता हा दर लागू झालेला आहे. त्यानंतर पुढे काय आहे, उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून फक्त शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आधीची माहिती आपण अभ्यासली, हा सुधारित GR मधला एक भाग मी या ठिकाणी घेतलेला होता.
तर त्यांनी त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की फक्त शिष्यवृत्ती संदर्भानेच बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वीच्या JR मध्ये जी या परीक्षेची माहिती दिलेली आहे, जे स्वरूप लागू आहे ते तसंच असेल. त्याच्या अटी शर्तीमध्ये किंवा परीक्षेच्या स्वरूपामध्ये वेळ विषय यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे आपण जे मागील JR नुसार जी माहिती आधीच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिली ती सर्व माहिती ह्या वर्षीच्या परीक्षांसाठी सुद्धा लागू असणार आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने आज आपण साधारणतः बघा काय काय आपण मग बघितलं. आज आपण पात्रता बघितली, महाराष्ट्र असावा, त्यानंतर महाराष्ट्रात किमान 15 वर्ष त्याचं वास्तव्य असावं, त्यानंतर शासनमान्य शासकीय अनुदानित विनानुदानित स्वयंमार्फत शाळेत 5वी 8वीत शिकत असावा. पुन्हा ICSE CBSE बोर्डच आपण थोडक्यात जाणून घेतलं. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा जी आहे ती आपण जाणून घेतली. त्यानंतर परीक्षेची कधी असते, फेब्रुवारी महिन्यात साधारणतः असते ते जाणलं. त्यानंतर रविवारीच परीक्षा असते. अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते जाणलं आपण. परीक्षेचं शुल्क जाणलं. ओपनला 80 रुपये आहे, मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी 20 रुपये असते. माध्यम जाणले आपण. परीक्षेचं संपूर्ण स्वरूप जाणलं. कठीण प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न, सोपे प्रश्न, ती माहिती आपण जाणून घेतली. त्यानंतर विषयांची माहिती जाणली. पेपर 2 भाग आहेत, 1.5 तास वेळ आहे. मराठी, गणित 25 आणि 50 प्रश्न संख्या म्हणजे एकूण 75 प्रश्न, एकूण गुण 150. तसंच इंग्रजी बुद्धिमत्ता एकूण प्रश्न 75, गुण 150. या पद्धतीने उत्तीर्ण होण्याची आपण क्रायटेरिया पाहिला. साधारण 40% पासिंग लागते. अटी बघितल्या. 5वी नंतर 3 वर्ष शिष्यवृत्ती मिळते, 8वी नंतर 2 वर्ष मिळते. त्यानंतर बँक डिटेल्स आपल्याला प्रॉपर द्यायचे असतात. गुणवत्तेचा गौरव होतो ते आपण बघितलं. बरोबर. ग्रामीण शब्दाचा अर्थ जाणला आणि शिष्यवृत्ती जी आहे दर सुधारणा झालेले तो सुद्धा आपण म्हणजे 5वीला 5,000 वार्षिक आणि 8वीला 7,500 रुपये वार्षिक, याप्रमाणे 2 वर्ष आणि 5वीचे 3 वर्ष ही आपण माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे. बरोबर. तर आता आपण पुढचं जे सेशन आहे, पुढच्या सेशनमध्ये आपण आता NMMS परीक्षेचा अभ्यासक्रमाचं प्रत्येक विषयाचं एक माहेवार आपण घटकांची विभागणी आपल्याकडे उपलब्ध आहे ती आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला या जुलै महिन्यापासून त्या अभ्यास घटकांच्या विभागणीनुसार तुम्हाला अभ्यास करण्याची दिशा, एक वेळापत्रकच तुम्हाला उपलब्ध होईल. तर उद्याच्या सेशनला सुद्धा तुम्ही आपल्या निर्धारित वेळेमध्ये जॉईन व्हा. आजचं सेशन तुम्हाला जर खरोखर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या ज्या वर्गमित्र असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून आपल्या या परीक्षेला प्रविष्ट असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करून घ्या. ग्रुपची लिंक जी आपल्या ग्रुपमध्ये आहे ती लिंक तुम्ही बाहेर शेअर करा किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांना ॲड करण्यासाठी सुद्धा ग्रुपमध्ये मी तशा प्रकारची सेटिंग तुम्हाला ठेवलेली आहे. तुम्ही तुमचा वर्गमित्र याच्यामध्ये ॲड करू शकतात. तर जे विद्यार्थी खरोखर डेडिकेशनने आपल्या बरोबरीने चालणार आहेत त्यांच्यासाठी रोजच अशा चांगल्या पद्धतीची माहिती आपण या परीक्षांची आणणार आहोत. आणि नंतर आपण मूळ जो विषय आहे या गणित आणि बुद्धिमत्तासारखे महत्त्वाचे विषय यांच्यासाठीच्या ट्रिक्स आणि टेक्निक्सवर आधारित आपण मग पुढचे काही सेशन्स आपण ठेवलेले आहेत. आणि 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमाच्या नोट्स कशा काढायच्या किंवा तशा विषयांच्या विज्ञानसारख्या विषयांच्या नोट्ससुद्धा आपण या ठिकाणी पुढे जाऊन उपलब्ध करून त्या विस्तृतपणे सादरसुद्धा करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तसंच पुढे आपण 1 जुलैपासून डेडिकेटेड जे मुलं आहेत यांच्यासाठीचे स्वतंत्र बॅचची सुद्धा आपण व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे ह्या 1 महिना बघू आपण किती विद्यार्थी सातत्याने आपल्यासोबत राहतात. ओके, चालेल. मग आपण आज या ठिकाणी थांबूया. तुम्हा सर्वांना धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.